तुम्ही सगळ्यांनी बोलायचंय हां आणि तुम्ही काय करणार आहात आज सांगा. डिफेंड हां किती आरोप केला ना तरी त्यांचे आरोप कसे चुकीचे आहेत ते तुम्ही दाखवायचे. ओके हां पहिलं कोण बोलणार आहे. 5-6 मुलं बघितले तिने हां तरी पण तिचं विनयवर प्रेम होतं तिने आम्हाला सांगितलं नाही. तर मला तो प्रश्न अजूनही आहे. तर मला छोट्या मुलीकडून ते कळालं सर्व शेवटी. तर ते असं का केलं तिने. आरोप असा चुकीचा आहे ॲक्च्युली. तिला माझ्यावर खूप प्रेम होतं ते तिला सांगायचं होतं पण तो जुना जो धाक होता त्यामुळे ती थोडी शांत राहिली होती. नाही आणि बहिणीने आगाऊपणा केला आणि सांगितलं. ती सांगणारच होती पण बहिणीला राहवलं नाही. कधी एकदा मी सांगते म्हणजे माझा रस्ता मोकळा होईल. काम करताना फार घाई करते म्हणजे धावत असते सारखी इथून तिथे. नाही ती सगळ्यांचं पटापट झालं पाहिजे कामं सगळे डबे सगळे पटापट भरले पाहिजे. आरोप मान्य आहे का तो. नाही आरोप मान्य नाही बिलकुल मान्य नाही. आमची सून फार चांगली आहे. आम्हाला मुलगी नाही आहे. दोघेही मुलगेच आहेत आणि ती आमच्या मुलीसारखीच आहे. घरात आल्यापासूनच ती घराचं सगळं व्यवस्थित बघते. आमचं पण काळजी घेते. फक्त तेच मेन धावपळ खूप करते. ते आम्हाला आवाजाने असं वाटतं की अरे काय पडलं. एकदा तुझं पडली पण आहे कमी त्यांचं म्हणणं आहे स्वतःची काळजी घ्या. तिच्या पायाचा पण ऍक्सिडेंट झाला होता मागे. पायाचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे तिचाच ऍक्सिडेंट झाला त्यात पायाला लागलं. हो तर काळजी घेतलीच पाहिजे. हो वहिनी आणि दादा नेहमी बोलतात आपण प्रत्येक वेळेस काहीतरी फॅमिली पिकनिक काढूयात. लास्ट 2 इयर्सपासून आम्ही फक्त वेट करतो. नेहमी दोघेच फिरायला जातात. आम्हाला सांगत नाही. फिरून आल्यावरती फोटो टाकतात की आम्ही फिरून आलो. आरोप मान्य नाही आहे. ॲक्च्युली मला सगळ्यांना घेऊन जायचं असतं पण थोडं काय काय बिनसतं किंवा हे होतं मग आम्ही तेवढ्यात दोघंच चान्स घेऊन. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे की तुम्हाला आज घराच्या बद्दल काय सांगायचं. मला दोन तीन गोष्टी अशा सांगायच्या की माझी आई लग्नानंतर 7 दिवसांत वाढली. त्याच्यानंतर सगळं जे आहे ते मी सासरीच केलं. तर मी इकडे आले तर आईनीच मला म्हणजे कसं कितीही धाक असेल कितीही असेल तरी पण मी शिकली आणि जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. माझी डिलिव्हरी इथेच झाली आहे आणि माझी आईनी सगळं केलेलं आहे. आणि माझं ॲक्सिडेंट झालेलं होतं मध्यंतरी. खूप मोठं ॲक्सिडेंट झालेलं. 4-4.5 महिन्याची बेड रेस्ट होती. त्यावेळेस आईंनी बाबांनी मिस्टरांनी पप्पांनी सगळ्यांनी 1-1 महिना सुट्टी घेऊन माझ्यासाठी सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे आई पण असते तेवढे म्हणजे विचार केला असतं की मी येऊ का नको पण माझ्या सासूने सगळं केलं. म्हणजे सलाईन लावण्यापासून आई मॅट्रन आहेत आमच्या. त्यामुळे मला डॉक्टरने सांगितलं होतं शी हॅज टू बी देअर ॲट 25 days हॉस्पिटलमध्ये. पण मी नाही मला आई घरीच जायचं आहे. मग आई बोलते बघा मग आता तिला मी घेऊन जाते घरी. मग आई रोज ते वरचं सलाईन सकाळी लावायची आल्यानंतर परत लावायची रात्री लावायची. मला विकनेस झाला की RL लावायची. म्हणजे खूप केलं आहे. त्यामुळे मला जर कमी काही पडत असेल तर आय एम सॉरी. त्यामुळे कारण की मी खूप आई नाही आहे माझी. त्यामुळे त्यांनी सगळं केलं. आई बाबा पप्पा पण आहेत पण सगळे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवताय लग्नाचा बार? बघूया.